आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। आज सांगली येथे जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तसेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2026 साठी पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे। या निवडणुकीत पक्षाने ठरवले आहे की उमेदवार निवडताना प्रत्येक प्रभागात थेट लोकांशी संवाद साधला जाईल। प्रभागात जाऊन लोकांच्या शिफारसीनुसार आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल। त्याचबरोबर तरुण उमेदवारांना जसे डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि समाजसेवकांना विशेष प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून शहराच्या प्रश्नांना नवीन दृष्टिकोन आणि युवा शक्ती मिळेल। इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 ते 10 तारखेपर्यंत वसंत मार्केट यार्ड सांगली येथील पक्ष कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज भरावेत। 11 तारखेपासून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेच्या अभिप्रायावरून उमेदवार ठरवतील। शहराच्या विकासावर लक्ष देत पाणीपुरवठा सुधारणा, खड्डेमुक्त रस्ते, औद्योगिक वाढ आणि रोजगाराच्या संधी या सर्व बाबींवर पक्ष भर देत आहे। आमदार जयंत पाटील यांनी सांगली येथे घेतलेल्या बैठकीस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय बजाज, पक्ष निरीक्षक शेखर माने, युवक अध्यक्ष राहुल पवार, माजी नगरसेवक धनपाल खोत, चंद्रकांत उलवार, विजय घाडगे, अभिजित भोसले, शेटजी मोहिते, रज्जाक नाईक, संगीता हरगे, मनगू आबा सरगर, अपर्णा कदम, आझम काझी, शिवाजी दुर्वे, मुस्ताक रंगरेज, सचिन जगदाळे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।